राज गडावर आहे. सोबत आनाजी दत्तो, प्रल्हाद पंत, मोरोपंत, यसाजी, तानाजी, सूर्याजी आणि शेलार मामा आहे. राजांनी सदरेवरची मसलत टपली आणि राजे मासाहेबांच्या महलात आले. मासाहेबांचे लक्ष यावेळेस कोंढाण्यावर. अरे कोंढाणा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गालावर जसा तीळ शोभून दिसतो ना, तसा या स्वराज्यात शोभून दिसावा असा तो गड कोंढाणा. अरे हाच तो किल्ला जेव्हा पुरंदरचा ऐतिहासिक तह झाला ना, तेव्हा 23 गडकोट किल्ले आणि 4 लाख खानाचा मुलूक शिवाजी राजांना मोगलांना द्यावा लागला. त्यात दिला गेला हा कोंढाणा. हाच तो किल्ला ज्याच्यावरून मासाहेबांना पाय उतर व्हावं लागलं. मासाहेब बोलत्या झाल्या, शिवबा राजा, आम्हाच तो कोंढाणा हवाय. त्या कोंढाण्यावरती फडफडणारं हिरवं निशाण आमच्या डोळ्यात सलसलतंय. शिवबा राजा, आम्हाच तो कोंढाणा हवाय. शिवबा राजा बोलते झाले, आऊसाहेब, पुरंदरच्या तहामध्ये जेवढं गेलं ना, त्याच्यापेक्षा अधिक मिळवायचे. मग आपण याची सुरुवात कोंढाण्यापासूनच करूया. अरे पण तो कोंढाणा आहे. कोंढाणा घेणं काय एवढं सोपं आहे का? अरे कोंढाणा म्हणजे कड्या कपारीचा, दऱ्या डोंगराचा, झाडा झुडपाचा, वाघाची गस्ती, येवलांची वस्ती. तिथं कसं जावं ते कोंढाण्यात? अरे वरतून जरी बघितलं तरी मृत्यूलाही थरकाप सुटावा असा आहे तो गड कोंढाणा. शिवबाराज बोलते झाले, आऊसाहेब, आम्ही स्वतः जातो आणि कोंढाणा तुमच्या चरणावरती समर्पित करतो. राजा सदरेत आले आणि फेकला सवाल, कोण 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 जातो कोंढाण्याच्या मोहिमेवर? आनाजी दत्तो, प्रल्हाद पंत, मोरोपंत, यसाजी, तानाजी, सूर्याजी सामने आले. आम्ही जातो. तसा आला ताना पुढं, म्या जातो राजा, म्या घेतो कोंढाणा राजा. एवढी कोंढाण्याची मोहीम मला द्या राजा. राजा बोलते झाले, अरे ताना, तुझ्या एकुलते एक लेकराचं रायबाचं लग्न ठरलंय. तू लग्न थाटामाटात कर, आपण मोहिमेचं नंतर पाहूया. तसा ताना बोलता झाला, राजा, आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं. अरे कमरेला खवलेली तांदळाची पिशवी काढली आणि पिशवी फिरकत माझा ताना बोलता झाला, राजा, ते काय बी नाही, आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझा रायबाचं. राजा ऐकनाशे झाले. राजा बोलते झाले, अरे ताना, तुझ्या एकुलते एक लेकराचं रायबाचं लग्न सोडून आम्ही जर तुला कोंढाण्याच्या मोहिमेवर पाठवलं तर लोक आम्हास काय म्हणतील? तसा ताना बोलता झाला, राजा, तुमचा ह्यो ताना जित्ता असताना तुम्ही मोहिमेवर जाणं, लोक आम्हास काय म्हणतील राजा, लोक आम्हास काय म्हणतील? तसा ताना बोलता झाला, राजा, लंगोटीपासून तर सावलीसारखा तुमच्या सोबत आहे राजा. आतापर्यंत काहीच मागणं मागितलं नव्हतं राजा, एक मागणं मागतो राजा, देशील असा राजा. राजा बोलते झाले, अरे ताना, हा जीव जरी तुला दिला तरी कमी. बोल, तुला काय हवंय ताना, बोल, तुला काय हवंय? तसा ताना बोलता झाला, राजा, एवढी कोंढाण्याची मोहीम मला द्या राजा, एवढा कोंढाण्याचा इडा मला द्या. आत्ता जातो, कोंढाणा तुमच्या चरणावरती समर्पित करतो राजा, एवढा कोंढाण्याचा इडा मला द्या. राजा काय ऐकायला तयार नाही, पण शेवटी तानाजी पुढे राजाही थकले. राजांनी तानाजीच्या दंडाला धरले आणि वरती उचलले आणि राजांच्या डोळ्यातून अश्रूंचा लयलाट सुरू झाला. आणि तसा ताना बोलता झाला, राजा, माझ्यासाठी रडतासा राजा तुम्ही? जन्माचं सोनं झालं राजा, तुमच्या एका थेंबासाठी हजारो जन्म कुर्बान राजा, हजारो जन्म कुर्बान. फक्त एवढी कोंढाण्याची मोहीम मला द्या राजा, एवढा कोंढाण्याचा इडा मला द्या. राजांनी मान्य केले. मानापानाची वस्त्र तानाजीच्या हातात दिली आणि राजा बोलते झाले, तानाजी, जा, मोहीम फत्ते करून या, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, गड फत्ते नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही आम्हास हवाय तानाजी, तुम्ही आम्हास हवाय. स्वतःच्या अंगावरचा निळा शेला घेतला आणि तानाजीच्या अंगावरती टाकला आणि तानाजी बोलता झाला, राजा, आता नाही घेत सुलतान पद्धतीने किल्ला, आता नाही घेत मोर्चे, आता नाही तह, आता घाल झडप आणि कर गडप. असा जातो आणि असा घेतो बघा कोंढाणा राजा. पण राजा, तुम्ही एक काम करा, मागवते नवमीला झोपू नकासा. मी गडावर जातो, गड फत्ते करतो आणि गवताची गंजी पेटवतो. तो जाळ बघून तुम्ही समजून घ्या, तुमच्या तानानं उदयभानच्या नरडीचा घोट घेऊन किल्ले कोंढाणा फत्ते केला आणि तिथे भगवा फडकवला राजा, भगवा फडकवला. तानाजी निघाला, मुजरा करता झाला आणि निघाला. तो सूर्याजी आडवा आला, दादा, जसा प्रभू रामचंद्रासोबत लक्ष्मण, तसा म्या तुझ्या सोबत दादा. तानाजीने आपल्या भाऊ सूर्याजीला सोबत घेतले, 500 मावळे घेतले आणि घोड्यावरच्या रेखीबीत पाय अडकवला. अरे पण किल्ले कोंढाणा घेणं काय सोपं आहे का? गडाचा गडकडी आहे उदयभान राठोर सरकार, बल्लाटे ताकदीचा, धाड धिप्पट अंगाचा, पिदंड असणारा. अरे गिरबीट लागावं त्या गडाला. तो गड घ्यायला निघाला माझा ताना. 4 फेब्रुवारी 1670 रात किड्यांचा आवाज किरकिर करत होता. कोल्हे कुत्रे लांडगे ओरडत होते. पिंगळा बोलत होता. टिटी सांगत होती, ताना, नको जाऊस. अरे चाललास तू मरणाला कवटाळणी घालायला. अरे पण मरणाला भिणारा माझा ताना होता का? अरे मरणालाही भीती दाखवणारा होता माझा ताना. रात्री 12च्या सुमारास तानाजी गडाच्या पायथ्याशी आला. सोबत होते खंडू नाईक. नाईकांना विचारलं, नाईक, कुठून चढायचं गडावर? नाईक बोलते झाले, सुभेदार, तो द्रोणगिरीचा कडा पडला आहे, तिथे जाऊ आणि तिथून चढू यावर. अरे पण तो द्रोणगिरीचा कडा आहे,
तिथं कशी तरी 5-6 मावळे कशी तरी उभे राहावे. सापांचा सहसाट व्हायचा. अचानक वाघाची डरकाळी यायची. अरे पण मरणाला भिणारे माझे मराठे नव्हते. अरे मरणालाही भीती दाखवणारे होते माझे मराठे. पाहता पाहता 500 मावळे ते द्रोणगिरीच्या कड्याजवळ आले. तानाजीने आणले होते 2 सडपत्त माणसं. त्यांना सांगितलं, अरे चढा रे वर. ते 2 सडपत्त माणसं खाचा खळग्यात बोट रुतवीत जसे वानर गड चढून गेले ना, तसे मावळे वर गड चढून गेले. कमरेला बांधलेला दोर सोडला, दोरला दोर बांधला आणि दोर खाली सोडला. मावळ्यांनी तो दोर ओढला आणि एका झाडाला बांधला आणि ओरडून सांगितले, सुभेदार दोर बांधला, सुभेदार दोर बांधला. पाहता पाहता एक मावळा वरती चढू लागला. एक मावळा वरती चढू लागला. 300 पर्यंत मावळे वरती चढले. तानाजी वर आला, सूर्यजी वर आला आणि एक मावळा वरती चढत होता. एक मावळा वरती चढत होता. 1 2 3 4 असे 10 मावळे ते दोराला लटकलेले होते. आणि एक मावळा वर चढत होता, दोर घासत होता. एक मावळा वर चढत होता, दोर घासत होता. आणि अचानक दोर तुटला. आणि जसा दोर तुटला ना, तसा अचानक माझे मावळे खाली कोसळले. अरे जसं टमाट्याचा चिखल व्हावा ना, तसे माझ्या मावळ्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले रे, तुकडे तुकडे झाले. अरे काही नाही तर स्वतःला त्या सह्याद्रीमध्ये गाडून घेतले. अरे आणि वरून त्याच वेळेस सुभेदाराने आवाज दिला, काय झालं रे खाली? आणि एक मावळा हुंका आवळीत औंढा गिळीत बोलता झाला, काही नाही सुभेदार, काही नाही. दोर तुटला सुभेदार, दोर तुटला. अरे कशासाठी? स्वार्थासाठी ना सत्तेसाठी? हा जीव तर फक्त मराठी अस्मितेसाठी, मराठी अस्मितेसाठी. एवढं दिन करीत आले, मेनेतून शमशेरी निघाल्या आणि त्याच वेळेस मराठ्यांच्या मुखातून हर हर गर्जना घुमली आणि तलवारीवर तलवारीचा बौछार झाला, आक्रोश झाला, आवाज झाला, किंचाई उठली. धडा वेगळे मुंडके, मुडद्यांची रास आणि प्रेतांची ढीग पडू लागला. अरे 1,500-2 हजाराची फौज आणि माझे मावळे फक्त 300. एक मावळा 100-100 भारी पडू लागला. झाडा झुडपावरची पाकडं फरफर करीत उडाली. कोंडाना भेदरला, धुदरला, घाबरला. रात्र शहारली. काय 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 होणार? शौर्याचं वादळ उफानलं आणि माझे मराठे पराक्रम गाजवत राहिले. तो हल्लोक कल्लोळ उदयभान राठोडच्या कानावरती गेला. तो झेड धावत धावत आला. किल्लेदार, किल्लेदार, क्या हुआ? किलेदार, मराठी आए यहाँ पर, मराठी आए. क्या बक रहे हो? पीकर तो नहीं आए? कैसे आए मराठी यहाँ पर? अरे जहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता, कैसे आए मराठी यहाँ पर? अरे उदय भान्या, हे इतिहासालाच नाही कळलं तर तुला कुठून कळेल? उदय भान निघाला लखलखती शमशेर घेऊन. तो सामने आला तानाजी मालुसरे. अरे काय 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 होणार? उदय भान राठोड तानाजीला मारणार का तानाजी मालुसरे उदय भान राठोडना मारणार? अरे चित्रगुप्ताची लेखणी थांबली होती. रात किड्यांचा आवाज शांत झाला होता, वारा शांत झाला होता. त्याच वेळेस तलवारीवर तलवारीचा बौछार झाला, आक्रोश झाला, आवाज झाला, किंचाई उठली. आणि त्याच वेळेस उदयभानचा वार माझ्या तानाजीच्या ढालीवरती झाला. आणि जसा ढालीवरती वार झाला ना, धाड दिशी ढाल तुटली गेली रे. अरे पण ती ढाल द्यायलाही कोणी जवळ येत नव्हतं रे. अरे कोणी येईन ती ढाल द्यायला? ती एखाद्याने ती ढाल द्यावी आणि तिथंच त्याची मुंडी बाजूला व्हावी. अक्षरशः कुणाची होईल हिम्मत मृत्यूला कवटाळणी घालायला? माझ्या तानाजीनं स्वतःच्या डोक्याचा मुंडासा सोडला, हाताला गुंडाळला. राजेंनी दिलेला न्याय घेतला, हाताला गुंडाळला आणि माझा ताना लढत राहिला. अरे उदयभान लाले लाल झाला. अरे पण माझ्या तानाजीच्या अंगावरती एक सुद्धा ठिकाण असं उरलं नव्हतं रे, जिथून रक्त नितळत नव्हतं रे, रक्त नितळत नव्हतं. आणि त्याच वेळेस उदयभानचा वार माझ्या तानाजीच्या दंडावरती झाला रे. दंडापासून हात निखळला गेला रे, दंडापासून हात निखळला गेला. रक्ताचा धबधबा सुरू झाला. अरे एक साथ डोक्यात हजारो इंगळा चावाव्या अशा असह्य वेदना माझ्या तानाच्या डोक्यात घुमल्या रे, अशा असह्य वेदना माझ्या तानाच्या डोक्यात घुमल्या. पण तरी सुद्धा माझा तानाजी लढत राहिला. आणि त्याच वेळेस उदयभानचा वार माझ्या तानाजीच्या डोक्यावरती झाला. अरे डोकं फाटलं गेलं, कोच पडली गेली, छाती फाटली गेली. माझा तानाजी खाली कोसळणारच की घेतली गर्जना, हर हर महादेव. जशी शमशेर निघाली तशीच घुसली उदयभानच्या छाताडात. जशी तलवार घुसली तशीच निघाली उदयभानच्या छाताडातून बाहेर. अरे 2 वाघ थारा थिरती पडले. रक्ताचा सडा सडा शिंपला गेला. अरे मावळ्यांनी पाहिले, सुभेदार पडले. अरे पळा! मावळे पळू लागले. तो सामने आला सूर्याजीने पाहिले, आपला दादा रक्ताच्या थारोळ्यात न्याला आहे. दादा, अरे पण दुःख करायला वेळ नाही. सूर्याजी बोलता झाला, अरे भेडांनो, काय भेडागत पाहतासा? अरे लुगडं घाला, बांगड्या घाला, मग पळा. पडतीचा दोर मी अगोदरच कापून टाकला आहे. अरे विसरलात तुम्ही? कोण आहात तुम्ही? शिवरायांचे मावळे कवळे आम्हाला समजू नका.
शिवरायांचे मावळे कवळे आम्हाला समजू नका, चिंधड्या चिंधड्या उडून टाकू, कवळे आम्हाला समजू नका. अरे चला, मावळे निघाले लखलखत्या शमशेरी घेऊन. मावळे लढत राहिले आणि किल्ले कोंढाणा फत्ते झाला. रक्ताचे थारोळ्यात नेलेल्या तानाजीनं सूर्याजीला आवाज दिला, सूर्या, ए सूर्या. तसा सूर्याजी धावत धावत आला. रक्ताच्या थारोळ्यात नेलेला माझा ताना पाहिला. तानाजीला आपल्या मांडीवरती घेतले. तानाजीचे होठ लवलवले, डोळे लवलवले आणि श्वास गुदमरला आणि माझा ताना बोलता झाला. अरे जाऊन सांगा रे माझ्या राजाला कोणीतरी, तुमचा ताना गेला या मातीत मेला. नुसता मातीत नाही गेला तर या मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे होते असे काही कावळे, पण मातीसाठीच मरणारे होते फक्त माझ्या शिवरायांचेच मावळे, शिवरायांचेच मावळे. अरे आणि त्याच वेळेस माझ्या तानाजीने आपला श्वास सोडला आणि सूर्याजी बोलता झाला, दादा, अरे दादा नको जाऊस रे दादा, मला आऊसाहेब विचारतील रे माझा ताना कुठे गेला. अरे राजा विचारतील रे, जसं प्रभू रामचंद्र सोबत लक्ष्मण तसा तू माझ्या ताना सोबत गेला होता, कुठे आहे माझा ताना. बोल ना रे सूर्याजी, कुठे आहे माझा ताना. वहिनी विचारतील रे मला, कुठे भाऊजी तुम्ही माझ्या कुंकवाला घेऊन गेले होते, कुठे आहे माझं कुंकू. अरे काय सांगू रे मी माझ्या वहिनीला, काय सांगू रे माझ्या वहिनीला. अरे एवढी उडसं लेकरू, त्याचं लग्न ठरलंय रे, ते लेकरू मला विचारेल, काका कुठे आहे माझे बाबा. मी त्याला सांगेन, बाळा तुझं मी बापासारखा सांभाळ करेन, पण बाप नाही होऊ शकणार ना रे दादा, बाप नाही होऊ शकणार ना. अरे काय सांगू रे मी त्या लेकराला, सांगणार रे दादा. तो सूर्याजी रडत राहिला आणि रडता रडता माझा सूर्याजी बोलता झाला, अरे जाऊन सांगा रे माझ्या राजाला, कोणीतरी जाऊन सांगा रे माझ्या राजाला. अरे पेटवर येते गवताची गंजी आणि कळू द्या माझ्या राजाला. तुमचा वाघ गेला, गड फत्ते करून गेला, पण तुमचा वाघ कायमचा गेला. अरे पेटवर येते गवताची गंजी आणि कळू द्या माझ्या राजाला. गड आला पण तुमचा सिंह मात्र कायमचा गेला राजा, तुमचा सिंह मात्र कायमचा गेला.